Continuing from our previous lecture, as we know that shape speed is given by Vs is equal to under root Rg tan theta, as we have derived it earlier. Also, we have derived one expression for minimum possible speed with which vehicle can be driven safely on a curved or horizontally but inclined, that is banked road in a circular track. Here, if we are considering any other type of velocity which is greater than Vs of the vehicle, म्हणजे vehicle जे आहे ते मिनिमम किंवा आपण असं म्हणू की सेफ स्पीड पेक्षा थोडं जास्त वेलोसिटी जर आपण नेलं तर काय होईल, त्यामुळे जरी व्हेकल रोडवर राहत असेल तर व्हेकलला रोडवर कोण ठेवतं आणि त्यावेळेस त्याची वेलोसिटी अशी किती असली पाहिजे जास्तीत जास्त की व्हेकल हे रोडवरूनच पलटेल, बाहेर निघून जाणार नाही किंवा आतमध्ये पडणार नाही. पाहू आपण कुणी वेळ जाते तर. सो इफ V2 that is the maximum speed, or we can say that the speed which is greater than the safe speed with which the vehicle is driven, that is V2 is greater than under root Rg tan theta. Now from this we can say that from that equation previously we have studied that m V2 square upon R is greater than n sin theta. That is n sin theta will be less than m V2 square by R, that is the centrifugal force. We can say that means n sin theta is less than centrifugal force. Therefore in this diagram we can see that if this vehicle is driven by the greater velocity than the safe speed, then vehicle will get motion in outward direction, but vehicle should be driven with a safe speed here also after getting the हायर स्पीड दॅन द व्हीएस, म्हणजे व्हीएस पेक्षा जास्त वेलोसिटी जरी आपण त्याला पाठवलं तरी तो रोडवरूनच पलटला पाहिजे, तो स्लिप होऊन गेला पाहिजे नाही. म्हणून याला इथे ठेवण्यासाठी काय रिस्पॉन्सिबल असेल तर आपल्याला माहित आहे की नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स रिक्वायर्ड फॉर द सर्क्युलर मोशन ऑफ द व्हेकल इज प्रोव्हाइडेड बाय द फोर्स ऑफ फ्रिक्शन, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इन बिटवीन द टायर्स अँड द surface of the road. So here between the tires and surface of the road the force of friction acts and which balances its motion in outward direction, that is therefore Fs here will be acted in the inward direction toward the center, so that and it is equal to that motion with that that the vehicle is thrown out of the, म्हणजे व्हेकल ज्या मोशननी बाहेरच्या दिशेला ढकलला जाईल त्याच दिशेने त्याला अपोज करणाऱ्या दिशेने Fs हे आतल्या दिशेने राहील आणि म्हणून Fs जे आहे ते आपल्याला आतल्या दिशेने व्हेकलला इथे मेंटेन करण्यासाठी पुरेसा आहे असं आपण म्हणू. अशा वेळेस मग Fs ला आपण जर दोन कंपोनेंट्स मध्ये डिवाइड केलं तर आपल्याला असं दिसेल की एक कंपोनेंट Fs cos थीटा आहे, दुसरा सिमिलरली Fs sin थीटा आहे, बिकॉज दिस इज द अँगल थीटा. देअरफॉर Fs ला आपण डिवाइड केल्यावर दोन कंपोनेंट्स मध्ये हा जो थीटा अँगल आहे यांनी एक कंपोनेंट जो डिवाइड होईल तो थीटाला लागून असलेली साइड म्हणजे ऍडजस्टंट साइड, म्हणून तो काय राहील Fs cos थीटा, आणि समोरची साइड म्हणजे ती राहिली Fs sin थीटा, जी पॅरलल टू अपोजिट साइड आहे. अशा प्रकारे मला दोन कंपोनेंट्स मिळतील. पुन्हा मग आपण याच्या आधीचे लिहिलेले इक्वेशन परत लिहू तर मला याच्यामध्ये चेंजेस करावे लागतील. mg ला बॅलन्स करणारा फोर्स पहिले एकच होता, आता हा फोर्स mg प्लस F sin थीटा या दोन ला बॅलन्स करत आहे असं म्हणू आपण. म्हणून mg प्लस F sin थीटा इज इक्वल टू n cos थीटा म्हणू, किंवा n cos थीटा इज इक्वल टू mg मायनस किंवा mg इज इक्वल टू n cos थीटा इकडे आहे त्याच्यातून m sin थीटा मायनस जाईल असं होईल. म्हणजे आपण असं लिहू शकतो दॅट इज mg प्लस F sin थीटा mg प्लस Fs sin थीटा इज इक्वल टू n cos थीटा. mg plus Fs sin theta is equal to n cos theta, and from which we are getting this equation, that is mg is equal to n cos theta minus Fs sin theta. Similarly, we are getting another equation from all these forces, that's necessary centripetal force required for the circular motion of the
vehicle is provided by, that is m v1 square by r. म्हणजे तो डायरेक्टली टुवर्ड द सेंटर असेल. अशा प्रकारचा फोर्स या दिशेने असणारे दोन फोर्सेस आपल्याला देत आहेत. ते म्हणजे कोणते? एफ एस कॉस थिटा आणि दुसरा म्हणजे एन साइन थिटा. म्हणून या दोन्ही फोर्सेसची बेरीज करून जो फोर्स आपल्याला मिळतो तो आपल्याला काय देत आहे? तर नेसेसरी रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स देत आहे. म्हणून आपण हे इक्वेशन लिहू शकतो. दॅट वी कॅन राइट दिस इक्वेशन. Similarly, that we have taken the cases, or we have solved this equation similarly previously. We are going to solve it. As Fs is equal to mu s n, Fs should be maximum here because velocity v2 is greater than vs. Therefore, here we can say that mg is equal to n cos theta as it is, minus in place of Fs we can write n mu s into n. Therefore, mu s into n into sin theta. Here also in place of Fs, mu s into n into cos theta. Again, by dividing equation 7 by 6, 7 ला जर 6 ने डिवाइड केलं तर आपल्याला असं दिसेल की 7 divided by 6 is equal to mv square upon mv2 square upon r upon mg, and in right hand side these two terms, this term in numerator and this term in denominator. Taking n as common in both the cases, we are cancelling n, we are getting this term. So we have to maintain here tan theta. जर आपल्याला tan theta मध्ये पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल? sin theta upon cos theta करावं लागेल. म्हणून upon cos theta केलं, पण त्याला मल्टिप्लाय बाय cos theta केलं तर sin theta परत आपल्याला मिळेल. Therefore it is also multiplied by cos theta. Therefore it is equal to cos theta in bracket sin theta upon cos theta plus mu s into cos theta upon cos theta. There we are getting the same term. In denominator also we are taking out cos theta. Here cos theta upon cos theta minus mu s, cos theta is taken outside, therefore sin theta upon cos theta. Therefore here cos theta is getting cancelled, sin theta upon cos theta is equal to tan theta plus mu s into cos theta upon cos theta is 1. In denominator also we are getting cos theta upon cos theta is equal to 1 minus mu s into sin upon cos is equal to tan theta. Here rg is multiplied to this term, therefore we are getting v2 square is equal to rg into this term that we have derived earlier. Here v2 is calculated by taking under root of this term, that is under root rg into tan theta plus mu s upon 1 minus mu s tan theta. Here we are also getting the value of v2 depends on mu s and theta. Here this is the second case and we are getting the maximum value of Vs, that is maximum value of possible speed by which the vehicle can be driven, such that vehicle will be on the road during its circular motion on the circular track, such that it will have this amount of velocity, then it will maintain its circular motion. Now if in both the cases that we have previously discussed and in this case also, if we are having mu s is equal to 0, that is if there will be no friction, that is जर याच्यामध्ये हा जो रोड आहे तो आणि हे जे चाका आहे यांच्या मध्ये कुठल्याच प्रकारचं फ्रिक्शन होत नाहीये, शून्य फ्रिक्शन आहे, अजिबात नाही. त्यामुळे फ्रिक्शनल फोर्स 0 असेल आणि म्हणून mu s 0 मिळेल आपल्याला. ते जर मी इथे पुट केलं किंवा याच्या आधी इक्वेशन मध्ये जरी पुट केलं तर मला हे मिळत आहे v is equal to under root rg tan theta. बघू आपण इथे rg into tan theta plus 0 upon 1 minus 0, that is 1. Therefore we are getting rg tan theta. In previous equation also we are getting the same rg tan theta under root rg tan theta. Therefore we are getting the equation that is the shape speed of the vehicle here.